परभणी जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून पावसानं विश्रांती घेतली, त्यामुळं परभणीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र एकूणच जिल्ह्याभरामध्ये मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि जलस्रोत जे वाढला होता याविषयी बातचीत करण्यासाठी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण आपल्यासोबत आहेत. चव्हाण साहेब, काय स्थिती आहे? कालपासून पाऊस थांबला आहे, मात्र जिल्ह्याची तर स्थिती कशी आहे? एकूणच आपण पाहिला तर 2005-06 नंतर मोठ्या स्वरूपात जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. आपल्याला दिनांक 24-25ची जी परिस्थिती होती सप्टेंबरची, तेव्हा 4,11,000 क्युसेक्सनी पाणी वाहत होतं आणि ते ढालेगावच्या आपल्या बंधारा आहे उच्च पातळीचा त्या ठिकाणी. त्यानंतरही जायकवाडी धरण आणि माजलगाव धरण याच्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत होता. त्या सर्व यंत्रणेच्या संपर्कात मी होतो आणि असं त्यांच्याकडूनही सांगितलं जात होतं की हा विसर्ग पुन्हा त्या पातळीपर्यंत जाऊ शकेल. म्हणजे साधारणतः 3.5-4 लाखापर्यंत विसर्ग जायकवाडीतून होईल अशी शक्यता होती. पण आपल्या सर्वांच्या सुदैवाने निसर्गाने थोडासा साथ दिल्यामुळे तो विसर्ग 3 लाखापर्यंतच मर्यादित थांबला आणि पुन्हा एकदा परिस्थिती तशी उद्भवण्याची शक्यता होती. अशा वेळेत रात्री 12-12:30 वाजता मी आर्मीच्या लोकांशी संपर्क साधून ती तुकडी सकाळीच आपल्याकडे बोलवली होती. काल मी त्या भारतीय सैन्याच्या तुकडीसोबत मानवत तालुका असेल किंवा पाथरी तालुका असेल या ठिकाणी दौरा केला. परंतु आता सर्व ठिकाणी पूर परिस्थिती नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला शासनाकडून ऑगस्ट अखेरची जी आमची नुकसान भरपाई आलेली आहे 128,55 लक्ष, तर त्याबाबत आता त्याची माहिती आपण पंचनामे केले होते. परंतु आता आपण ऑनलाईन शेतकऱ्याच्या खात्यावर हे पैसे देत असतो. त्यासाठीची जी तयारी आहे, म्हणजे त्याचं आधार कार्ड असेल, त्याचं फार्मर आय कार्ड असेल, ते घेणं आणि आमचा तलाठी, त्याचप्रमाणे कृषी सहाय्यक, ग्रामसेवक या सर्वांच्या मदतीने या याद्या तयार होत आहेत आणि त्या आपण अपलोड करतोय, जेणेकरून लवकरात लवकर शेतकऱ्याला आपण मदत देऊ शकणार आहे. पाणी कालपासून कमी झाला, मात्र शेती नुकसान किती मोठं आहे? साधारणतः मागच्या आठवड्यात झालं तर अतिवृष्टी झाली, त्याच्यामध्ये किती शेतीचं नुकसान आहे? या बाबतीत शेतीचं नुकसान जे आहे ते आपण त्या ठिकाणी जे पंचनामे होतात कृषी सहाय्यक आणि तलाठी यांच्यामार्फत होतात. हे नुकसान आपण पाहिलं तर पुराचं नुकसान हे गोदावरी तीराकाठी किंवा आपल्या ज्या इतर ज्या 2 नद्या आहेत, दुधना असेल किंवा आपली पूर्णा असेल, त्या नदीकाठी झालेलं नुकसान आहे. ते आता पूर ओसरल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट या सगळ्या गोष्टी समजून येऊ शकतात की पुरामुळे झालेलं नुकसान. आणि ते नदीकाठाच्या कडेलाच जिथे गतीने काही पुराचा लोंढा गेला, त्यामुळे काही जमिनीची धूप होणं किंवा काही ठिकाणी असं आहे की आपल्या विहिरी वगैरे आहेत त्याच्यामध्ये गाळ साठणं, तर याचे पंचनामे सर्व ठिकाणी चालू आहेत आणि आपण त्याच्यात प्रत्यक्षात पाणी ओसरल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला निदर्शनास येतील. तर ही प्रोसेस आहे, त्यामुळे नुकसान झालेलं आहे, त्याचे पंचनामे होत आहेत आणि जे वास्तव पुढे येईल त्याप्रमाणे आपल्याकडून कारवाई केली जाईल. प्रशासनाकडून काही मदत देण्यात येते का पूर्व परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना, धान्य स्वरूपात किंवा इतर स्वरूपात? आता आपण पाहिलं असेल, काल स्वतः मी सुद्धा मानवत तालुक्यामध्ये गेलो होतो. वांगी असेल, थार असेल, या गावामध्ये धान्य देणं म्हणजे गहू, तांदूळ, साखर किंवा तूर डाळ, जे त्यांना इमिजिएट लागणाऱ्या गोष्टी आहेत ते आपण प्रशासनाकडून त्यांना देतोय. त्याचप्रमाणे जे आमचे कॅम्प आहेत, ज्या कॅम्पमध्ये ह्या बाधित लोक होते त्या ठिकाणी त्यांची आपण जेवणाची व्यवस्था केली होती. तर तातडीची मदत म्हणून या गोष्टी चालू आहेत आणि त्या ठिकाणी ते दिलं जात आहे. त्याचप्रमाणे शासन निकषानुसारची जी मदत आहे आर्थिक, ज्याच्या घरात पाणी शिरलं, ती सुद्धा प्रशासनाकडून दिली जात आहे. सर, महत्त्वाचा विषय की प्रकल्पांची काय स्थिती आहे? येलदरी जलाशय जे इतर प्रकल्प आहे, ते प्रकल्पामधून पाणी किती विसर्ग सुरू आहे किंवा पाणी साठा किती आहे त्याच्यामध्ये? नाही, आता कसं आहे की आपल्या सगळ्याच प्रकल्पामध्ये
बऱ्यापैकी पाणी साठा आहे, म्हणजे 100% पाणी साठा होता. आता काळजी घ्यायचं म्हणून या ठिकाणी आपण साठा नियंत्रण करण्याचं काम आता सब्बनवार म्हणून जे आहेत जायकवाडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता पूर नियंत्रक, त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला तुम्ही निम्न दुधनाच्या बाबत पाहाल तर त्यामधल्या ज्या सुप्रिटेंडेंट इंजिनियर आहेत जगताप मॅडम, तर यांच्या स्तरावर हे चालू आहे. आणि आता दोन्ही गोष्टीचं योग्य सुवर्णमध्य साधून की पाणीचा साठा सुद्धा शिल्लक राहिला पाहिजे आणि गतीने एकाच वेळेला सगळीकडचं पाणी मिक्स नको व्हायला याची काळजी घेऊन आपण आता गेल्या 2-3 दिवसात योग्य नियोजन केलं होतं. त्यामुळे जे आपल्याला वाटत होतं की मोठ्या प्रमाणात होऊ शकेल काही नुकसान, ते मात्र आता आपण जेवढं शक्य होतं ते टाळलंय. शेवटी निसर्गापुढे मानवाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा आणि प्रशासनाची सर्व यंत्रणा कामाला लावून आपल्याला सुदैवाने आपण कुठलीही जीवितहानी अलीकडच्या काळात या काळात झाली नाही. बाकीचं जी हानी झाली त्याचे पंचनामे करूनच आपल्याला पुढे जावं लागणार. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण होते. खरं तर परिस्थिती आता परभणी जिल्ह्याची पूर्णपणे नियंत्रणात आहे. गोदाकाठाच्या जे नुकसान झालेलं शेतीचं ते पाणी ओसरल्यानंतर खरं तर त्यांचे पंचनामे पूर्ण करण्यात येतील आणि प्रशासनाकडून धान्य स्वरूपात मदत जे पूरग्रस्त भागातील नागरिक आहेत त्यांना करण्यात येत असल्याचंही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.